सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोलापूर शहर भाजप कार्यालयात इच्छुकांची गर्दी झाल्याचं दिसून आलं। सोलापूर शहर भारतीय जनता पक्षाच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर भारतीय जनता पक्षाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी सकाळपासूनच पोटफाडी चौक येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात प्रचंड उत्साहाचं वातावरण दिसून आलं। सलग 6 दिवस शांत राहिलेल्या इच्छुकांची धावपळ गुरुवारी अचानक वाढली असून शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमधून मोठ्या संख्येनं इच्छुक अर्ज दाखल करताना दिसून आले। यामध्ये प्रामुख्यानं माजी महापौर श्री कांचना यन्नम, माजी उपमहापौर शशिकला बत्तुल, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी उपमहापौर राजेश काळे, माजी स्थायी समिती सभापती संजय कोळी, सोमनाथ केंगणाळकर, विशाल गायकवाड, राजकुमार पाटील, बिज्जू प्रधाने, राजाभाऊ गायकवाड, वंदना गायकवाड, अनंत जाधव, राजकुमार काकडे, शिळगीचे रमण शेट्टी, सिद्धेश्वर मुनाळे यांच्यासह अनेक आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आपले उमेदवारी अर्ज पक्ष कार्यालयात दाखल केल्यानंतर पक्षाकडे आपल्या भावना व्यक्त केल्या। 1992 पासून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहे आणि पक्षाने मला ज्या ज्या वेळेला जबाबदारी दिली त्या त्या वेळेला मी निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहे आणि त्याचप्रमाणे नुसते विजयी झाले नाही तर त्याप्रमाणे प्रत्येक प्रभागात मी काम केलेलं आहे। प्रत्येक वेळी माझा प्रभाग वेगवेगळा आहे। प्रथम मी सोमवारपेठ या भागातून निवडून आले होते, त्यानंतर मध्यवाड भागात निवडून आले आणि सतत 3 टर्म मध्यवाड भागात मी काम केलेलं आहे आणि मला त्या माझ्या कामाची पावती म्हणून यावेळेला पक्ष निश्चितपणे माझा विचार करेल याची मला खात्री वाटते। शिनारी वड्डेपल्ली 1997 पासून मी पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत आहे। पक्षामध्ये अनेक पद भूषवित असताना पक्षाने ज्या ज्या वेळेस मला जबाबदारी दिलेली आहे त्या त्या पदाला मी न्याय दिले आणि त्या पदाला मी खूप अग्रेसर होऊन मी काम करत आहे। त्याची पावती म्हणून मला यावेळेस यंदाच्या निवडणुकीत मी इच्छुक उमेदवारीचं फॉर्म भरत आहे। काही मधल्या काळामध्ये मी पार्टीपासून दूर होतो, परंतु भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, या शहराचे अध्यक्ष असतील किंवा सर्व आमदार असतील यांच्या नेतृत्वाखाली परत एकदा मी भारतीय जनता पार्टीचं काम पुन्हा माझ्या कुटुंबामध्ये मी सुरू केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने मी भारतीय जनता पार्टीकडे माझ्या उमेदवारीसाठी आज मागणी करत आहे। नाही, पार्टी कार्यालयातून तसा संपूर्ण कार्यकर्त्यांनाच निरोप होता की इच्छुकांनी आपले फॉर्म घेऊन जावेत आणि पार्टीकडे इच्छुकांची मागणीचा अर्ज आपण भरून द्यावा। त्या अनुषंगाने आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयामध्ये तसा फॉर्म आम्ही रितसर भरून दिला। कार्यालय इथे मी फॉर्म घेण्यासाठी आले आणि तो फॉर्म घेतलेला आहे। पुन्हा एकदा प्रभाग 4 मधून मी फॉर्म घेऊन उभारण्याची पूर्ण केलेली आहे आणि सर्व पक्षश्रेष्ठींना विनंती करते की पुन्हा एकदा पक्षाने मला संधी द्यावी आणि मागच्या वेळेस जसं मला संधी दिली त्या संधीचं मी सोनं केलेलं आहे। याही वेळेस मी या संधीचं पूर्णपणे सोनं करून दाखवेन आणि ज्या काही वार्डाच्या समस्या असतील, प्रभागाच्या समस्या असतील त्या पूर्णपणे सोडवण्याचा मी आणि माझे मिस्टर राजेभाऊ गायकवाड आम्ही दोघं मिळून करू। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून आज आपल्याला भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये सर्व इच्छुकांचे फॉर्म भरत असताना मी देखील प्रभाग क्रमांक 18 मधून पुण्याचे इच्छा प्रकट केलेले आहे। पक्षश्रेष्ठीकडे आज त्यांनी फॉर्म सबमिट केलेला आहे। खरं तर हा आनंदाचा क्षण आहे, कारण खरी लोकशाही भारतीय जनता पार्टीमध्ये आहे। कारण भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, त्यामुळे या लोकशाहीचा या सगळ्या आनंद ह्या कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुण आज आपण पाहता मोठ्या प्रमाणामध्ये लोक इच्छुक फॉर्म भरत आहेत। त्याचीच खरी पावती म्हणजे आपण आज मला सार्थक अभिमान वाटतो। उमेदवारी मिळेल। मागच्या वेळेला ज्या वेळेला निवडणुकीच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत होतो त्यावेळेला मालकांनी मला सांगितले की यावेळेला मी स्वेच्छेनं त्याला म्हणजे प्राण सोडले होते आणि त्याच्या अगोदर मी त्या 3 निवडणुका लढवल्या। 3 निवडणुकांमध्ये पडलो, 14 मी निवडून
की माझं एवढं काम डोळे सोलापूरमधलं जो फरक दिसतोय तो राजेश काळेमुळे, त्यामुळे राजेश काळे परत जाणार आणि अतिशय उच्चांक मताने येणार. मागच्या 32च्या फरकाने आलो, जर 5,000च्या कमी एक मत पडलं म्हणजे फरकात डिफरन्स, त्या दिवशी परत राजीनामा. माझे मतभेद असतील नेत्यांबरोबर असतील, पक्षाबरोबर नाहीत ना. आणि मी पक्षनिष्ठ आहे, व्यक्तिनिष्ठ नाही. आणि अपेक्षा करू नका मी व्यक्तिनिष्ठ राहणार. अंतिम टप्प्यात आलेली आता दिसते. काही दिवसातच आचारसंहिता लागेल. पक्षाच्या प्रोटोकॉलप्रमाणे प्रत्येक पक्षाकडे इच्छुकांचे उमेदवारी अर्ज भरले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आज भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर कार्यालयामध्ये आम्ही दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील अनेक इच्छुक उमेदवार या ठिकाणी एकत्रित येऊन आज हा आम्ही फॉर्म घेत आहोत. येत्या 2 दिवसांमध्ये आमच्या नेत्यांच्या आदेशाने हा फॉर्म या ठिकाणी भरला जाईल. भारतीय जनता पार्टीकडे एक नियम आहे किंवा पक्षाकडे उमेदवारी मागणे आणि त्यानुसार आज आम्ही सगळेजण पक्षाकडे वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या प्रभागातून उमेदवारी दाखल करतो. भारतीय जनता पार्टीचा मी गेले 27-28 वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे. मागील 2 वेळा महापालिकेची निवडणूक लढलेली आहे, 1 वेळा पराभूत आणि 1 वेळा विजय झालो आहे. यंदाही प्रभाग क्रमांक 4 मधून सर्वसाधारण जागेकरिता भारतीय जनता पार्टीकडे आज कार्यकर्ता इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखलेला आहे. बरीच पक्षाची प्रक्रिया सुरू आहे, त्यानुसार फॉर्म भरला आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कायमच महत्त्व असतो, त्यामुळे महत्त्वाची काय आम्हाला गरज नाही. भरला गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही केलेलं सामाजिक काम असेल, पक्षी आंदोलनात घेतलेला सहभाग असेल, त्याची दखल घेऊन आपण माझ्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहावं असं मी आपल्याला आवाहन करतो. भाजपच्या निवडणूक प्रक्रियेत उमेदवार निवडीसाठी सुरू झालेल्या या हालचालींमुळे कार्यकर्त्यांमध्येही नवीन उत्साह निर्माण झाला आहे. आगामी काही दिवसात अर्जांची छाननी, संघटनात्मक चर्चा आणि मतदारसंघनिहाय समीकरणं यामुळं भाजप पक्ष कार्यालयात आणखी गर्दी वाढण्याची शक्यता असल्याचं कार्यालय मंत्री श्रीहरी मॅकल यांनी सांगितलं.